मिस्टर चालले सकाळी सकाळी पार्सल घेऊन. पार्सल पॅक केली. हे एवढं पार्सल आहे आज. चालेल. 7 पार्सल आहे. म्हणजे डेलीची ऑर्डर आम्ही लगेच पाठवून देतो दुसऱ्या दिवशी. कालची हे ऑर्डर. आज आम्ही जाणार आहे फिरायला आता. म्हणून आज लवकर चाललोय. आता आंघोळ करून लगेच जाणार आहे. सकाळी सकाळी उठल्या पहिले पॅक लवकर आम्ही पार्सल पाठवून देतो सकाळीच. आणि ते पण आम्ही स्पीड पोस्टाने टाकतो. खर्च येतो स्पीड पोस्टला. आम्ही पण लवकर गेलं पाहिजे. स्पीड पोस्टला जास्त खर्च राहतो. ते पोस्टवाले पण आम्हाला म्हणे तुम्ही याने नका पाठवत जाऊ, पण म्हणलं जाऊ द्या मरू द्या नाही का, एवढं काय त्यामुळे विशेष आहे. आणि आम्ही फक्त शिपिंग फक्त 50 रुपये घेतो आणि खर्च पाठवायला अर्धा किलोला खर्च आहे 120 रुपये. स्पीड पोस्टाने. स्पीड पोस्टाचा. पोस्टाने बरं का, कुरिअरना कमी असू शकतं, पण कुरिअरने कमी, पण इथं आम्ही पोस्टाने पाठवतो. कुरिअरने खात्रीशीर. आता इथं कुरिअर नाही जाऊ, आम्हाला कोपरगावला जावं लागतं. महाग जरी पडलं तरी चालतं. त्याच्यापेक्षा आम्ही मग जाऊ द्या मरू द्या म्हणतो, काही एवढं नाही का. आम्हाला देते विरू खेळणं देतं का बाबू आम्हाला. छोट्या बाळाला कॅमेराच आवडत नाही आमच्या. बरं ठीक आहे. लपून बसला तू. अरे विरा कुठे गेली. विरा दिसली. बरं बंद कर. तर आता आहे ना आम्हाला जायचंय खरं देवाला, आणि आमचं चालू ब्रेकफास्ट सकाळी सकाळी. विराचं काय चाललंय? विराचे कपडे बिपडे घेतले का? काहीच नाही अजून घ्यायचं. तर आज आम्ही चाललोय पोखरी बाळेश्वरला, आणि आता खूप टाइम झाला, 1 वाजलाय. आणि आता शॉप बंद केलं होतं, तर एक कस्टमर आला त्याच्यामुळे ओपन केलंय, आवरलंय. विरा एवढी खुश आहे. विरा लय खुश आहे सुरेखा मावशीच्या घरी जायचं म्हणून. हाय ना विरू? कुठं चाललो आपण? घरात येऊ का? तुझ्या मागं आणू का? लपायचंय तिला. अगं विरा कुठे गेली? लपून बसा. मग आम्ही जाऊ निघून. तू लपून बसली तर आम्ही जाऊ निघून. जाऊ आपण कुठे चाललो? हा आता थांबाच. हा आणते ना, पळ ना तू. हा पळ. बस आपल्याला जायचं आता, खेळायचं नाही. टाइम झाला जायला. मम्माच्या पाठी मागं पाहिला. आता टाइम झाला बाबू. हे बघा किती वाजले, 1:15 वाजला. चला. गुलाबाचं फुल तोडायला गेले मिस्टर. फुलं आलेले रोज तोडतो आम्ही, रोज फुलं येते. स्कूलला सोडायचं चाललं. पास घेणार होतो, पण देवाला ठेवायचं म्हणून कॅन्सल केलं. 2-3 आणायचे ना तोडून. मला एक विरोडीला खुश बाई सुरेखा मावशीच्या घरी चालली म्हणून स्वतःचीच पप्पी घेते तिथे. कर ना कर. ऍक्सिडेंट झाले. आम्ही निघालोय आता रस्त्याने. कस काय गेली खाली? इथून असं रस्ता आहे, डायरेक्ट खाली गेली गाडी. मेंढ्यांमुळे गेलात काय मग? आधीच गेलेली आहे ना. रस्ते चांगले असले का हे होतं. गचक्याचेच रस्ते परवडा, लोक लई जोरात चालत आहे. गचके असले तरी तर आम्ही ना आता निघालो तेव्हा आम्हाला एक मस्त मोर दिसला होता रस्त्याच्या. नेमका आडवा चालला होता, पण वाचला तो गाडीच्या साईडला. मग पटकन ब्रेक दाबला, म्हणजे तो स्पीडने असा निघाला होता. डॅश कॅमेरा असं दिसला असता. मस्त मोर होता. ताई येणार आहे सुरेखा ताईचे. यश गेलाय शाळेमध्ये, अनुष्काला क्लास आहे त्याच्यामध्ये तिने येणार. जाजी कामावर आहे. पप्पा आणि येणार. तू खाऊन घे. पप्पाला लय कमेंट आलत्या काल. पप्पाला नाराज दिसत्या तुमचे. आमच्या पप्पांना करमत नाही, त्याच्यामुळे पप्पा नाराज आहे ना पप्पा. करमत नाही का? तिकडे जायले पप्पाला करमाना, भाज्या आवडा ना.
पोळ्या आवडा ना. भाज्या पोळ्या मम्मीच्या हातचं खायची सवय लागेली. आज थोडी काही पण मग त्याच्यामुळे पप्पाचं पोट नाही भरत बाबाचं. सगळं पप्पाच्या आवडीचं स्वयंपाक. पप्पाच्या आवडीचं स्वयंपाक बनवते मी. असं नाही बोलू पाव वडे बनवले, बाबा- मिसळ पाव बाबाचं बनवला. सांग, तुझं नाही. परत अजून पप्पाला जे जे आवडतं तेच भाज्या चालली. आपल्या आवडीचं तर काय बनवेल नाही. आपल्या आवडीचं या महिन्यात खाती पण नाही. चाललाय विराम बाबा काय म्हणते बाई? माझ्या यायचं इथं बसायचं का? काय म्हणा ते राहत जाता मी पुढे गेल्यावर समजा माझ्या मिस्टरांना करमन का? तुम्हाला करमन मी गेल्या मी जाणार 10 दिवसाची ट्रिप एकटाच जाणार. जा ना मग. कोणी अडवलंय तुम्हाला? मी सोलो अडवलंय. ट्रिप सोलो ट्रिप करायला जाणार आहे एकटाच. जा. म्हणजे मी एकटा म्हणजे घरातून एकटा राहणार, मित्रांसोबत जाणार आहे मी फिरायला. कोणाला विचारून? कोणाला विचारून म्हणजे मग मला विचारून आणि जायला तुला पाहिजे सोडून तुम्ही. जाणार आहे तू मध्ये राहीन का मला तेव्हा सांगू राहिलं ना तुला. मी ला सोडून गेल्यावर म्हणते तुम्हाला, तुम्ही नाही म्हणले मी. मग मी कुठे गेल्यावर तुम्हाला करमन का? जाऊ दे, तुम्ही मी कुठे कुठे गेलो गेल्यावर तुला मला करमन का मी नाही? विचारलंच नाही ना. हा? तुम्ही कुठे गेल्यावर मला करमन का? मी हे विचारलंच नाही. मी कुठे गेल्यावर तुम्हाला करमन का? मला मग नाही करमणार. मग हाच प्रश्न होता. बरं राहतं भांडण करायला. हा का? काय रे विरा? विरा मम्मी सांग भांडायला बरं राहतं नाही का? माझे मिस्टर भांडायला. कुठं जाऊन थांबली बाय. विराची थार आली. विराची इकडे थार. पहा किती छान पाणी. नुसतं नितळ पाणी नितळ. बापरे गाडी बघा, गाडी गाडी लाईट गाडी. दिलेला आहे. विराची थार. इकडे पाणी बघा ना काय भारी. हे यांना सांगू नको. का बरं सांगू नको तिला ग? नाही आवडत त्यांना काय सांगायचं. तिला पाहायचंय ते. तू बघ ना मग त्यांना सांगावं लागतं आपण जे जे बघतो ते. हा विरा काय करते ते पण सांगावं लागतं. तू त्यांचं एवढं काटा का मग करते पण? त्यांनी काय केलं अरे तुला? ते तुझं लगेच जीव लावतात माहिती हा का? ना. सगळे म्हणते सगळे विरा म्हणते किती विरा छान हुशार आहे. आणि विरा विरा लय हे हुशार आहे. तुला त्यांनी काय हा? केलं? तुला ते आवडत नाही? अरे इडे ते तुला अरे असं नाही बोलू. तुला माहित तरी आहे का ते कोण आहे? तू त्यांना पाहिलेला नाही, काही नाही, काही नाही. कसं काय म्हणू शकते तू? सुरका मावशी सपू मावशी आहे ना त्याच्यामुळं. सपू मावशी ना, सुरेख मावशी व्हिडिओ बघते का आपला? हा. सपना मावशी, सुरेख मावशी, प्रियांका मावशी व्हिडिओ बघते त्यांचा. नाही असं नाही बोल. ते म्हणते विरा काय ते आपल्या कर? यश दादा जायचे आवाज बंद कर बरं. ए तू बंद कर का तिकडे काढ तुझा काढ. लोकांच्या तू इकडे पोरी चल माझ्या. लोकांच्या पोरींना एवढे व्हिडिओची आवड राहते म्हणते आम्हाला व्हिडिओ काढू द्या. आणि ही म्हणते बंद कर कॅमेरा. मला वाटलं माहिती पोरगी लय व्हिडिओची शौकीन राहील. अगं बाई, कसलं पाहते हळूहळू. आम्हाला नाही आवडत बाबा नको काढू. का बरं नाही आवडत काय माहित? ना तिला कमेंट कळत, ना तिला काय कळत, ना कोण काय म्हणतं ते कळत. व्हिडिओ तुला हा आवडत का कोण नाही? काय म्हणतो ते सगळं कळत आहे. कस काय कळत व्हिडिओ मग आपण काय बोलतो ते कळत नाही. आपण काढतो आपण आता व्हिडिओ बघणार आहे. तिला एवढं कौतुक आहे ते तिला माहित नाही राहत. कोण काय म्हणतं ते तिला माहित. करते बाई बंद. लोटू नको. कर बंद कर दादा. 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलो संगमनेर मध्ये. आता आम्ही खुश आहे. आणि आता आम्ही खुश आहे. आम्ही संगमनेरला आलोय आता. सुरेख मावशी घरी जायचं अजून. पण आम्ही असं सुरेख जायला घेणार आहे मग तिकडे जाणार आहे, काय मग येणार दाखवणार आहे. आहे माहिती का? इकडं बस. पाऊस तर बघा काय फुटलाय. माझी गाडी दाखवणार. ते पाऊस फुटलाय. वातावरण लय भारी झालंय. आम्ही चाललो सुरेखा मावशीच्या घरी आणि विरा छोटं बाळ आहे ना, छोट्या बाळाची ऍक्टिंग करते. बॅ बॅ कसं ग? हा म्हणते मी छोटं बाळ आहे आणि छोट्या बाळासारखं करते. आम्हाला यायला इथं 1 तास लागतो. कम्प्लीट 50 किलोमीटर आहे संगमनेर आमच्या घरापासून. सुरेखा मावशी बसलून घ्या म्हणून छोट्या बाळ होऊन आली खाली करीत रांगत. तुला काय राहायला आली ती खाली. किती लांब आहे मंदिर? 30 किलोमीटर. 30. तू कराटे करून दाखवू राहिली. असे का ग? खुशी मावशीच्या घरी आल्यावर खुशी भेटते आम्हाला. मावशीचं घर लय आवडतं का विरा तुला? विराला सुरेखा मावशीचं घर खूप आवडतं.
विरासाठीच खास आलोय आम्ही. अरे अरे डायलॉग अरे थांबा. चला आपल्याला जायचं म्हण ना. अरे थांबा मगाशी म्हणलं तशी. हा थांबा होमवर्क होऊ द्या माझा.